जय महाराष्ट्र सर्वांना. मी सागर, तुमचा टेलर पार्टनर, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. मागचा व्हिडिओ मी एक स्टीम आयरनचा बनवला होता, त्याचा डेमो पण दिला होता. तर आता त्याचा ओपन बॉक्स करूया. आणि व्हिडिओ चालू करायच्या आधी एक सांगतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळणार आहे. कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न नका टाकू, कमेंट सेक्शनमध्ये जी मी लिंक देईल त्याला क्लिक करून तुम्ही खरेदी नक्की करा. तर ही अशा प्रकारची इस्त्री बघा, ही मीच वापरतो सिल्ड ब्रँडची. खूप चांगली 1800 वॉटची इस्त्री असते. ST300L याचा मॉडेल नंबर आहे. मॉडेल नंबर चेंज होत राहतात, पण हा ब्रँड खरंच स्टीम इस्त्रीसाठी खूप छान आहे. बरं, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीयल पण ह्याच ब्रँडच्या इस्त्री वापरतात. याच्याबरोबर प्रथम आलं आहे बघा, हा टॅफ्लॉन शू. अशा प्रकारचा टॅफ्लॉन शू जो माझ्या इस्त्रीला आहे तो वेगळा आहे, कारण तो नवीन घेतलेला आहे. हे त्याच्याबरोबर जो आलेला आता तो खराब झाला, तर आता हे नवीन आलेलं आहे. तर हे पण छान आहे, 3-4 महिने टिकतं हे पण. आणि पुढचं जे आहे ते हा कॅन आहे, पाण्याचा कॅन, हे पण येतं त्याच्याबरोबर. आणि महत्वाचं म्हणजे जे इस्त्री बरोबर जी ही प्लेट देतात, तर इस्त्री ठेवण्यासाठी तुम्ही हीच प्लेट वापरा. दुसरी प्लेट अजिबात वापरू नका. दुसरी प्लेट किंवा तुम्ही फरशी वगैरे, जे आधीच्या इस्त्री आपण फरशीवर वगैरे ठेवायचं, अजिबात तसं करू नका. त्याच्याबरोबर ही स्पेशल प्लेट दिलेली असती. खूप चांगली हार्ड लोखंडासारखं आहे काहीतरी मटेरियल आहे, पण खूप छान आहे. तर इस्त्री ठेवण्यासाठी हीच प्लेट वापरा. ही कशी ठेवायची तुम्हाला सांगतो. ही इस्त्री अशा प्रकारे या प्लेटमध्ये ठेवायची. आपली इस्त्री करून झाली की परत ह्याच्यात. आणि ही अशा प्रकारची इस्त्री येते बघा ह्याच्यामध्ये तुमचे सगळे पाणीचं वाफ होऊन निघतं. तर ही आयरन तुम्हाला जर माझ्याकडनं पाहिजे असेल तर नक्कीच मिळेल. मला कमेंट सेक्शनमध्ये DM करा की मला ही इस्त्री हवी आहे, ही स्टीम आयरन. तर माझ्याकडून पण तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी कुठं बी होऊन जाईल. ह्याचं COD फक्त होणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ, आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला काही टेलरिंग व्यवसायाविषयी काही समस्या असेल, काही टूल विषयी समस्या असेल, तर नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचवा. मी 100% प्रयत्न करेल की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.